नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 यातील 25वा चॅप्टर सामाजिक आरोग्य याचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। ज्याप्रमाणे आपण आपलं स्वतःचं आरोग्य राखण्यासाठी पोषक आहार, व्यायाम या प्रकारे काळजी घेतो, त्याच प्रकारे आपण सामाजिक आरोग्य राखण्यासाठी काळजी घेतली पाहिजे। तर यातील पहिला प्रश्न बघूया। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। त्यातील अ, निरामयतेमुळे आपल्यातील रिकामी जागा भावना वाढते। कशाची? मित्रत्वाची। त्यानंतर आ, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने रिकामी जागा मध्येही कर्करोग होऊ शकतो। कशामध्ये? अन्ननलिकेमध्येही कर्करोग होऊ शकतो। ई, अति रिकामी जागा मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात। मद्यपानामुळे। याचं उत्तर काय आहे? मद्यपानामुळे। ई, देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रिकामी जागा। याचं उत्तर काय आहे? देशातील लोक। रिकाम्या जागी काय येईल? देशातील लोक। त्यानंतर उ, व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे रिकामी जागा व सार्वजनिक रिकामी जागा प्राप्त करता येईल। तर पहिल्या रिकाम्या जागी काय येईल? आरोग्य। आणि दुसऱ्या रिकाम्या जागी स्वच्छता। व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते। आलं लक्षात? त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा। चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा। यातील अ, प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात। हे सर्व घटक सामाजिक आरोग्य चांगले बनवतात का? नाही, म्हणून हे विधान चूक आहे। प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये आणतात। आ, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे। हे विधान बरोबर आहे, कारण आपल्याकडे हा कायदा बनवलेला आहे। त्यानंतर बघूयात ई, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते। हे विधान बरोबर आहे। ई, आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही। हे विधान चूक आहे। आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते। त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील अ, उत्तम आरोग्य कसे मिळवता येते? पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते। तुम्ही जर पोषक आहार घेतला, नियमितपणे व्यायाम केला, स्वच्छता राखली तर उत्तम आरोग्य मिळवता येते। त्यानंतर आ, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? दूषित पाणी, कुपोषण, प्रदूषण, अज्ञान व अंधश्रद्धा, व्यसनाधीनता इत्यादी सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत। दूषित पाणी पिलं तर आपण आजारी पडू। त्यानंतर कुपोषण मुलांमध्ये असेल तर मुलांची वाढ होणार नाही। प्रदूषण, त्याचप्रकारे निरक्षरता किंवा अज्ञान जर असेल तर आपला विकास होणार नाही किंवा आपले सामाजिक आरोग्य धोक्यात येईल। त्यानंतर बघूयात ई, तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते? 1,
तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात. 2. व्रणांच्या मोठमोठ्या जखमा होतात. काही दिवसांनी गाठी होतात. 3. तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. मग आपल्याला तर माहिती आहे कर्करोग बरा होतो का? कर्करोग बरा होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर मग असा कर्करोग जर तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला झाला तर मग त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. मद्यपानाचे घातक परिणाम कोणते? 1. मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते. 2. अतिमद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. 3. कुटुंबे उद्ध्वस्त होतात. या ठिकाणी कुटुंबे उद्ध्वस्त होतात म्हणजे काय? तर अशी मद्यपान करणारी व्यक्ती मद्यपान करण्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. त्यासाठी कुटुंबातील व्यक्तीला मारहाण करतात किंवा त्यांच्या जवळचे पैसे मद्यपान करण्यासाठी वापरतात. म्हणजेच एक प्रकारे ते आपल्या कुटुंबाला त्रास देतात. म्हणूनच या ठिकाणी कुटुंबे उद्ध्वस्त होतात हे वाक्य वापरलेले आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.